आता मॅच सुरू होते आपण ऐकू. पहिला फलंदाज दिनेश पाटील हा बाद होऊन दिनेश पाटील येतोय. राजन आणि दिनेश हे सर्व जोडी मैदानामध्ये आणि परिणाम स्वरूप पहिला फलंदाज बाद होऊन डगाच्या आसऱ्याला पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज सूरज. सूरज संघ नायक ज्यापासून गोडसे बिया संघाचा वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक बदलतोय. सामनावीर फलंदाज राजन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय यशच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती होते. मेगा फायनल अंतिम सामना मित्र आपण पाहतोय आयडियल फ्रेंड्स ग्रुप आयोजित जिल्हा परिषद ठाणे सदस्य चषक 2019 मधील. सूरज राट मोडतो विकेट. पुल करण्याचा प्रयत्न जोरदार तर क्षेत्ररक्षण सजवायचं लगेच. नक्कीच अपील हा मेन पंचांकडे करायचा असतोय. इथे आपण बघितलं होता स्क्वेलेकच्या पंचांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्रशयाकडून, ज्यापासून गोडसे बी संघाकडून. सूरज पुन्हा एकदा सामना फलंदाज राजन यावेळी अतिशय उत्कृष्ट आणि चौकारीने अकाउंट ओपन होतोय वीर तानाजी दापोडे या संघाचा आणि चौकारीने आपलं अकाउंट ओपन करतोय फलंदाज राजन पाटील. सूरज सामने फलंदाज पुन्हा एकदा राजन. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला आणि अशा प्रकारे आपण पाहतोय फलंदाज नक्कीच पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे धावसंख्या पाहताय स्थिर आहे ती म्हणजेच 4-4 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. सूरज केने पहिलं षटक बदलतोय. सामना फलंदाज चरण पाटील. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड ऑन रिजन मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पंकज भोईर याच्या माध्यमातून एका धावीने प्रितेश आपलं खात उघडतोय आणि एका धावीने धावसंख्या घडून झाले ते 5. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर इनफ टोटल धावपल आपल्याला पाहायला मिळत नाही कारण थोडेसे डलमले परिस्थिती खराब सुरुवात आपण पाहतो या संघाकडून 2
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेश पवार येतोय. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल षटक हाताळलं होता गोलंदाज सूरज केन याने. अंतिम सामना मित्र आपण पाहतोय जिल्हा परिषद ठाणे सदस्य चषक 2019 मधील. यावेळी स्टोनला फोर्स स्किल दोन यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित उचली घेतोय. बाउन्स होतोय, निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 7. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज भावेश पवार. यावेळी ऍडवाइडने केल्याचा प्रयत्न. तिसरा नक्कीच ग्रामपंचायत नक्कीच उपसरपंच मॅडम सन्माननीय सुषमाताई बप्पू म्हात्रे नक्कीच मॅडम शुभागमन झाला आहे. नक्कीच उपसरपंच आहेत. त्याच्यानंतर आमच्या नक्कीच ग्रामपंचायत सदस्य आहेत आमच्या लताताई विजय पाटील यांचे देखील शुभागमन झाला. आमचे बप्पू शेठ म्हात्रे यांचे देखील शुभागमन झाला. त्याच्यानंतर विजयदादा पाटील समाजसेवक यांचे देखील शुभागमन झाला आहे. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत. यस धुमाल सर. नवीन फलंदाज सचिन येतोय. तीन आघाडीचे फलंदाज दिनेश राजन आणि प्रितेश दोन पहलवान परतले. सचिन खेळपट्टीवर आलेले आहे. मग खराब फलंदाजी आपण पाहतोय ते वीरतानाजी दापोडे हे या संघाकडून. यावेळेस कडकड खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातो यशाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. व्हॅरिएशन आपण पाहतोय विविधता गोलंदाजीमध्ये. गोलंदाज भावेश पवार यंदाच्या अंगामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये नंबर 1 वर रँक करत आहे. यावेळी चेंडूला नवरा जैला गो शिंगाला मासा नवरा जैला गो निवते मांडवन गो मांडवन गो मांडवन उऱ्या मारीना निवते मांडवन गो मांडवन गो मांडवन उऱ्या मारे. डाऊन फलंदाज हर्षद चौधरी येतोय. अजून एक चांगली जोडी मैदानामध्ये आहे. मात्र धाव्यांची आवश्यकता आहे कारण इनफ टोटल धावपलकावर पाहायला मिळत नाही. आपण पाहतोय सूरज नंतर भावेश पवार याचे अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय गोरसाई संघाकडून. भावेश गोलंदाजी मार्कवर सामना करत होते फलंदाज चरण पाटील. यावेळी पंचांचा नक्कीच वायरचा इशारा होतोय. अवांतर वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगल लेवल धावसंख्या 1 ने वाढून झालेली ते 8. अंतिम सामना मित्र आपण पाहतोय जिल्हा परिषद ठाणे सदस्य चषक 2019 मधील अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन. यावेळी मात्र दिशा भरकडले जात आहे. डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या समांतर धावमध्ये वाढच्या रूपाने अवांतर आणि अवांतर धावेने धावसंख्या वाढून झालेली ती 9. नक्कीच 16 दिवस बघतो आपण यावेळेस भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार नक्कीच खासदार साहेब सन्माननीय माननीय श्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब मध्ये शुभागमन होणार आहे. त्यांच्यासोबत नक्कीच आपण बघतोय दरम्यान नक्कीच आमच्या दरम्यान प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय देवेश पुरुषोत्तम पाटील साहेब देखील आपल्यासोबत थोडासा वेळात मात्र जॉईन होतील. उपाध्यक्ष बघतो आपण महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा. नक्कीच आपण बघतो यावेळेस ठाणे ग्रामीणचे सदस्य आहेत जिल्हा परिषदचे. या दोन प्रमुख मान्य दोन षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्ती तर धावसंख्या आपण दापोडे ए संघाचे झालेले 4-5-10. प्रति षटकामागे 5च्या सरासरीने धावा झळकलेल्या आहेत. कासव गतीने धावसंख्या आपण पाहतो मार्गक्रमण करताना
पवन केने येतोय गोलंदाजी मार्कवर. 2 षटकाची समाप्तीनंतर 4-10 असे बिकट अवस्था आहे वीर तानाजी दापोडे या संघाची. तसेच पंचायत समितीचे नक्कीच आपण बघतो लोकप्रिय असे सदस्य सन्माननीय विजयदादा म्हात्रे आता शुभ आगमन झाला आहे प्रेक्षकांमध्ये द्या. न्यारी पर मसली हाय तू सोन्यावानी बेभान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी फिरवू इश्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी फिरवू इश्काची नौका. पवन सामना फलंदाज चरण 14 धावफलक झलकले गेलेले आहेत. यावेळी मिस टायमिंग फटका चेंडू हवेमध्ये मात्र सेफ लँडिंग होत आहे तोपर्यंत दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढून झालेली ती 16. अंतिम सामना मित्र आपण पाहतोय ग्रँड फिनाले मेगा फायनल जिल्हा परिषद ठाणे सदस्य चषक 2019 मधील स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आयडल्स फ्रेंड्स ग्रुप यांच्या माध्यमातून हा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहत आहोत. यावेळी ऍडव्हान्स चेंडू खेळून काढला जातोय मिडविकेट मध्ये. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल मात्र चांगलं बॅकअप किशोर मुकादम याच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाजाने. या 2 धावेने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 18. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय गोरसई विपक्ष दापोडे या 2 बलाढ्य संघामध्ये. यावेळी चेंडूला हो गया जब से देखी आई एक वीरा में ये राम हो गया 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 जब से देखी आई एक वीरा में ये राम हो गया. या षटकरी धावसंख्या वाढते धावसंख्या वाढून झालेली ती 24. नक्कीच आमचे सन्माननीय पाहुणे बघतो आपण आमचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय देवेश दादा पुरुषोत्तम पाटील साहेबांचं शुभागमन झाला आहे त्यांच्याच नावाने बघतो स्पर्धेचे बघतो आपण यावेळेस सरपंच दरम्यान सन्माननीय आकाश जनार्दन म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालं आहे. 2 आमचे प्रमुख मान्यवरांचं शुभागमन झालं आहे स्पर्धेच्या माध्यमातून. राममाई मानकोलीचे यांचं देखील शुभागमन झालं आहे. यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. आलेल्या मान्यवरांचं हार्दिक सरचे स्वागत आहे. खूप मोठ्या संख्येने बघतो आपल्या आता मात्र एक मोठा थँक्यू डीजे दर्शकदार आपल्याला या षटकामध्ये धावस आपण पाहतो गोलंदाजी हे आपण व्हीआयपी टॅचचे दृश्य पाहू शकता. सन्मान्य आदरणीय देवेश पुरुषोत्तम पाटील साहेबांना
षटकामध्ये जरा 15 पेक्षा जास्त अंतिम पंचांचा डेड बॉलचा इशारा होता. शेवटचं षटक आपण यावेळी चेंडूला दिशा दिली. अंतिम सामना जबरदस्त एक विरुद्ध या यावेळेला मात्र दिशा शेवटच्या षटक या एक्सप्रेस मात्र पट्ट्यावर यावेळी चव्वेचाळीस धावा यावेळी मिडल ऑफ द बॅट दोन धावा पूर्ण
शेवटचं षटक बाहेर यावेळी पंच केलं तर या दरम्यान आमच्या रामशेठ माळी मानकुल माजी सरपंच दापडे दिलं जाणार आहे तर शेवटच्या आणि अंतिम आपण नक्की शुभ सन्मान करू तर मान्यवर
रामदादा मा त्याच्यानंतर नक्कीच तिसरं पण नक्कीच दादांच्या मयूर शिवाजी पाटील अध्यक्ष तर आपण जाऊया मॅच ओव्हर द विकेटने बॅकवर्डला जा षटकार आल्याच्यानंतर नक्कीच टीम मीटिंग थोडीशी आपल्याला पाहायला भेटली स्वीट अँड शॉर्ट टीम मीटिंग इथे दरम्यान षटकार येतोय आणि षटकाराच्या पद्धतीने संघाची धावसंख्या एकूण आपल्याला मात्र पाहायला भेटते दरम्यान 13 धावा धावफलकावरती येत आहेत खूप चांगल्या प्रकारची मॅच दोन टीम मध्ये मेगा फायनलची ऑन साइडला ऑनरायचा फटका चेंडू डीप मध्ये जातोय प्रितेश तेवढ्याच वेगाने येत आहेत फक्त एकच धाव मेल खूप चांगल्या प्रकारची कामगिरी मध्ये प्रितेशने या टुर्नामेंट मध्ये केली आहे मग ते बॅटिंग असो अथवा गोलंदाजी मैदानाच्या चारी बाजूने आक्रमण करत असताना 50 देखील धावा ठोकल्या होत्या एका मॅच मध्ये आणि 5 बॉल ओव्हर द विकेटने स्विंग नमी चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये तोपर्यंत मात्र एका षटकाचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि एका षटकाच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटते इथनं या दरम्यान 14 धावा धावफलकावरती येतात समीकरण शिल्लक आहे अजूनही मात्र इथनं 49 धावा मात्र मी तर म्हणेल बनवायच्या असताना 14 धावा धावफलकावरती येतात मॅच शेवटपर्यंत पाहायला भेटेल दोन्ही आपण टीम जर बघितल्या तर ताकदीच्या आहेत अफाट ताकद दोन्ही टीमकडे आहे गुणवत्ता आहे मात्र इथनं गुणवत्तेला नाही
द्यावा लागेल, शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल. मात्र अफाट प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चारही बाजूने आपण बघतो. एका बाजूने गोरसे गावातील गावकरी आले आहेत. चला टीम मीटिंग जास्त एकूण संघाची धावसंख्या धावपल 14 पाहायला भेटते. इथं या दरम्यान बघतो आपण 49 धावा बनवायच्या होत्या. शेवटपर्यंत नक्की चांगल्या प्रकारचे मॅच आपल्याला पाहायला भेटेल. दोन टीम मध्ये सुरू असलेला हा संघर्ष नक्कीच आपल्याला मात्र पाहायला भेटणार आहे. राजन पाटील अनुभवाचे अजिबात कमी नाहीये. एक्सप्रेशन बघितलं गेलं तर खूप सारा वर्षाचा अनुभव आहे आणि खूप सारा वर्ष क्रिकेट खेळले आहेत. मग बघूया इथनं कशा प्रकारचा खेळ दाखवतील आपल्या टीमसाठी. राऊंड विकेटने स्ट्रायकरला बॅट्समन संकेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल, षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाते. 20 धावा धापालकावरती नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात. दर्जेदार अशी मात्र इथनं बॅटिंग होत असताना संकेतच्या माध्यमातून आक्रमण चुकीची गोलंदाज राजन पालीच्या माध्यमातून राऊंड विकेटने पुढचा बॉल. यावेळी स्टॉपेज लागते. चेंडू मात्र जातोय लांगलच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे. खेळाडू चेंडूवरती येणार, उचलणार, फेकणार, वेळ लागतोय. तोपर्यंत 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 2 ने जाते पुढे. धावा धापालकावरती इथनं 22 धावा येतील. षटक क्रमांक यावेळेस मात्र दुसरं मार्गस्थ आहे. 49 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. खूप सारं नक्कीच प्रेम मात्र सर्वच आमच्या आयोजकांनी आम्हाला दिलं आणि आयोजक देखील सर्वांनीच मात्र मेहनत घेतली आहे स्पर्धेसाठी आणि दर्जेदार टुर्नामेंट आपण मात्र इथं कम्प्लीट करतोय. एक मेगा इव्हेंट आपल्याला मात्र पाहायला भेटला. शेवटच्या आपण टप्प्यामध्ये आहोत. मेगा फायनलची मॅच इथं आपल्याला पाहायला भेटली आहे. त्यावेळेस सर्व प्रेक्षकांच्या सोबत, मान्यवरांच्या सोबत आपण मात्र ही टुर्नामेंट आणि शेवटची मॅच मात्र इथनं अनुभवतोय. 32 ग्रामीणच्या संघ स्पर्धेच्या माध्यमातून आमने सामने आले आणि 32 ग्रामीण संघाचा आपण खेळ बघितला. सुपर 4 मध्ये 4 संघ नक्कीच क्वालिफाय झाले होते. राऊंड विकेटने राजन पाटील पुन्हा एकदा संकेतसाठी सज्ज होते. पुढचा बॉल, क्रॉस द लाईन, ऑन राईसचा फटका चेंडू मध्ये डीप मध्ये जातोय. सुपर लेगला चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. प्रितेशच्या माध्यमातून फिक देखील ऑन द स्टंप येते. फक्त मात्र इथं एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपलकावरती मात्र 1 ने जाते पुढे. 23 धावा धावपलकावरती येतात. षटकार आल्याच्या नंतर आता मात्र इथं वापसी करण्याचा प्रयत्न आहे. इथं मात्र सामना बनवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज राजन पाटीलच्या माध्यमातून. स्ट्रायकरला संघाचे संघनायक सूरज केने एक चांगला खेळाडू आहे. बागफुटला जाऊन नस्वारकाट खेळायचा होता मात्र चेंडू डीप मध्ये फेक होईल. तोपर्यंत 2 धावा अजून स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मध्ये 2 ने जाते पुढे. धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. इथनं 25 धावा धावपलकावरती इथे षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 49 धावा मात्र या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. एका बाजूने वेतन क्रिकेट संघ दापोडे संघ तर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटू बजरंग क्रिकेट संघ गोरसी बी संघर्ष करते या मोठ्या मॅच मध्ये. सामना ऑनसाईडला पूलच्या माध्यमातून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र एका टप्प्यावरती फील्ड केला जाईल. दिनेशच्या माध्यमातून फेक देखील तेवढाच वेगाने. किती चांगली गोलंदाजी बघा मात्र इथनं आपल्याला पाहायला भेटे. राजनच्या माध्यमातून पहिल्या बॉलमध्ये संकेतने की षटकार दाखवला. फुल टॉस फेकला होता. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी इथनं पाहायला भेटेल राजन पाटीलच्या माध्यमातून. संघाचे धावसंख्या मात्र अजून 1 ने जाते पुढे. 19 धावा धापलकावरती इथनं येतील. 26 धावा धापलकावरती 49 अजून 23 धावा मात्र 13 बॉल मध्ये अजून 23 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. शेवटपर्यंत मॅच नेण्याचा प्रयत्न असेल. शेवटपर्यंत संघर्ष करण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये. इथनं मात्र यावेळेस आउटचा एज लागती.
दरम्यान भाजप युवा मोर्चा तालुका आणि सीएम बारा चेंडू 23 धावेची गरज पाहिजे. थँक्यू डीजे. 30 धावा दापालकावरती कॅप्टन तो कॅप्टन चांगलं कांडेस आहे. मग पहिल्याच बॉलवरती कॅप्टनने मी तर म्हणेल गोष्टी टीमच्या चौकाराने स्वागत केलं आहे कॅप्टन प्रितेश पाटीलचं. दोघांमध्ये आता मत संघर्ष ओव्हर द विकेट नाही. पुढचा बॉल पोलच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता. मत चेंडू जास्त दूर जाणार नाही. एकच धावा आता मत इथं मिळू शकेल. सिंग मितीये आता मात्र इथनं या दरम्यान एक चेंडू खूप महत्वाचा असणार कारण का अजूनही येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 10 बॉलमध्ये इथनं बघतो आपण जिंकण्यासाठी अजूनही 18 धावेची गरज आहे. शेवटपर्यंत मात्र ही मॅच अनाशी असेल तर मात्र या ओव्हरमध्ये चांगला प्रकारचा खेळ दाखवावा लागेल प्रितेशला. आणि दुसऱ्या बाजूने पवन किने मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघतो यावेळेस सूरज किने देखील आहेत. दोन चांगले फिनिशर आहेत. दोघांच्या नावांवरती ग्रामीण क्रिकेटमध्ये एक एक बाईक आहे असे 2 स्टार खेळाडू. थांबवणं एवढं सोपं नसेल मात्र तेवढाच दर्जेदार गोलंदाज आपण बघतो. दापोटे गौरव आहे समोर. प्रितेश पाटीलला देखील विसरून जमणार नाहीये. चांगली गोलंदाजी आता मात्र इथनं केली जाते. त्यांना माहिती आहे इथनं मात्र एक एक पाऊल खूप महत्वाचा. ओव्हर द विकेटने
थँक्यू डीजे. तांदूरगावचे समाजसेवक सन्माननीय पंडितजी पाटील, पंडितजी नाईक यांचं शुभागमन झालं आहे. आपलं देखील हार्दिक सरचे स्वागत आहे. वेलकम. आलेल्या नक्की सर्व मान्यवरांचं आयडल स्पेन ग्रुपच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. यावेळेस टीम मीटिंग नक्कीच आपण मध्ये थोडीशी कमी आपण करायची आहे. स्ट्राईक मी तर म्हणेल या दरम्यान यावेळेस मी तर म्हणेन रोटेट झाली, त्याच्यानंतर बघता आपण मात्र षटकार आला आहे धुमाल सर. नक्कीच आपल्या लक्षामध्ये मी तर म्हणेल इथं मी तुमच्याकडे विनंती कारण का इथनं या दोन चौधरी येत आहेत. गोलंदाज 6 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. मात्र इथनं 1-2 चेंडू जर डॉट फेकले तर कदाचित मात्र मॅच पुन्हा एकदा मात्र यावेळेस आपल्याला चांगल्या प्रकारचे पाहायला भेटेल. पवनच्या माध्यमातून षटकार तर आला आहे, कारण का दबाव मध्ये जेव्हा आपण बघतोय यावेळेस संघ असतो जय बजरंगोचे टीम, तेव्हा मात्र या दोन खेळाडूंनी आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. आणि जेव्हा कमी धावा असतात तेव्हा इकॉनॉमिक गोलंदाजी केली आहे हर्षद चौधरीने. आपण प्रत्येकी मॅच मध्ये बघितलं 2 बॉल मध्ये नक्कीच 2 धावेची गरज होती. चला वेळ कमी घ्या. सूर्यगावचे सन्माननीय आमचे विश्वनाथजी वजे समाजसेवक आहेत. त्याच्यानंतर ओव्हर द विकेटने पहिलाच आता कसं वाटतंय तर चला आपण लगेचच मॅच मध्ये सुरू करूया सामना. मी ओव्हर स्पर्धा मात्र याकडून गाजवल्या आहेत. आता पुन्हा एकदा या भिवंडी शहरामध्ये आपल्याच विभागात दाखवतील शेवटच्या 4 बॉल. पुढचा
थँक्यू डीजे. आता मात्र या दरम्यान एका धावेची फक्त गरज आहे. बॉल मागणी केली जाते. मग आता खेळाडू अजूनही जागेवरती उभी आहेत. म्हणजे एका धावेची गरज आहे. जवळपास खेळाडू कोणाचा आपण नक्कीच बघत नाहीये. कदाचित मात्र ही मॅच सोडून दिली की काय, मात्र इथनं अजूनही प्रयत्न करतात की काय ते देखील आपल्याला मात्र पाहायला मिळेल. 3 चेंडू एका धावेची फक्त गरज आहे. भावेश पवार तिथे आहेत. मात्र भावेश पवार आपल्या स्टाईलने मॅच संबोधील, कारण का त्यांच्याकडे षटकार देखील मानाची ताकद तेवढीच आहे आणि सिंगल डबल घेण्यासाठी तर हा खेळाडू मात्र खूप चपल आहे. मग बघूया कशा प्रकारचे दाखवतात. 3 चेंडू आणि 3 बॉल फुल. तुझे अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. थँक्यू डीजे. केवनी दिवे नक्कीच टीम तमशे मान्यवरांचा आपण शुभ हा सन्मान विजेंद्र भोईर नक्कीच आमच्या मंडळाचे नक्कीच सदस्य आहेत. सभासद आमचे विश्वनाथजी वजे नक्कीच आपण बघतोय दरम्यान शुभ सन्मान सह दोन्ही टीम तुम्हाला मध्ये